मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदार यादीच्या घोळाबाबत प्रेझेंटेशन केलं। मनसेच्या मंचावरनं उपाध्याय आणि पटेल यांनी ईव्हीएम हॅकिंग कसं होऊ शकतं याची प्रात्यक्षिकं दाखवली। निवडणुकीमध्ये मॅच फिक्सिंग झालंय असा आरोप राज ठाकरे यांनी केला। नवी मुंबईमध्ये एका मतदाराचा पत्ता हा सुलभ शौचालयाचा दाखवण्यात आलाय, तर नवी मुंबई आयुक्तांच्या बंगल्यावरती 550 मतदार दाखवलेत असंही राज ठाकरेंनी यावेळी म्हटलं। त्यामुळे मतदार याद्या आधी स्वच्छ करा, निवडणुका वर्षभरानं घ्या अशी मागणी ही राज ठाकरे यांच्याकडनं करण्यात आली। काय म्हणून तुम्ही जर लक्ष नाही दिलं ना तर हातात केळच येणार। एक सांगितलं तुम्हाला, हे आपण गेले अनेक वर्ष आपण ही ओरडून ओरडून सांगतोय। मी मागे पण आता आपलं ज्याला शिबिर झालं त्यावेळेला पण मी म्हटलं, लोक आपल्याला सांगतायत की राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण मतांमध्ये ते येत नाही। कारण हे जे गेल्या 10-12 वर्षात जे सुरू झालंय, लोक आपल्याला मतदान करतायत, पण या सगळ्या भानगडीमधनं आपल्याला दरवेळेला पराभव पत्करावा लागतो। अनेकांना वाटेल की बाबा मी काहीतरी कारण देतोय, कारण काय द्यायची, अख्खा देश बोंबलतोय। आणि या सगळ्या प्रक्रियेमधनं मग सत्तेमध्ये यायचं आणि मग हवी तशी सत्ता राबवायची। बरं, आपण काय सांगतो आहोत त्यांना? आपण त्यांना सांगतो आहोत मतदार याद्या स्वच्छ करा। 5 वर्ष निवडणुका झालेल्या नाही आहेत या महाराष्ट्रामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या। मतदार याद्या स्वच्छ करा, अजून 1 वर्ष लागलं तरी चालेल, 1 वर्षाने निवडणुका घ्या, काय फरक पडतो? नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तांच्या आयुक्ताच्या बंगल्यावरती 550 मतदारांची नोंदणी आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या बंगल्यावर तुझ्या इकडेच का काय? आता मला आठवत नाही, परवा दिवशी कुठेतरी एकाचा पत्ता सुलभ शौचालयाचा आहे। चला, बसला असताना सही घेतली काय? काहीही सुरू आहे। आणि मला असं वाटतं हा काही पोरखेळ नाहीये। तर 1 नोव्हेंबरच्या मोर्चासाठी राज ठाकरे हे लोकलनं येणार आहेत। 1 तारखेचा मोर्चा हा भव्य झाला पाहिजे असं राज ठाकरेंनी म्हटलंय। मोर्चामधनं राग व्यक्त करा, राज ठाकरे यांनी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे। मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, आवाज दिल्लीपर्यंत गेला पाहिजे असं आवाहन राज ठाकरेंनी केलं। आणि याच्यासाठी म्हणून तो आपला उद्याचा 1 तारखेचा आपण मोर्चा काढतो आहोत। दणदणीत मोर्चा झाला पाहिजे, दिल्लीपर्यंत कळलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये काय आग पेटली ती। शिवाजी पार्क सारखी ती परिस्थिती नाहीये तिकडची, त्याच्यामुळे तिकडे बसेस किती तिकडे जाऊ शकतात वगैरे मला माहिती नाहीये। पण माझ्या खास करून माझ्या महाराष्ट्र सैनिकांना मी आज हे आमचे चॅनलचे सगळे बांधव भगिनी आले, त्यांच्या मार्फत मी माझ्या सर्व महाराष्ट्रातल्या सर्व मतदारांना, माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सर्वांना मी सांगतोय की या मोर्चात सामील व्हा। महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा राग आहे हा या मोर्चामधून तुम्ही दाखवा। तो व्यक्त करण्यासाठी म्हणून तुम्हाला तिकडे यावं लागेल, सर्वांना यावं लागेल। आज नोकरी होती, बॉसने नाही सांगितलं, बॉसला मारा। शनिवार पुरता 1 मत त्याच्या गालावर द्या आणि मला असं वाटतं तुमचा बॉस पण मतदारच असेल, त्यालाही घेऊन या। ट्रेनने जाऊ आता परत बाबा, माझी काय परत आता तयारी इच्छा नाही म्हटलं, गेलो तिकडे।
मग आमचे हे सगळे पत्रकार बांधू एक गर्दी तिकडे. बरं तोपर्यंत त्यांना माहीत नव्हतं मी रेल्वेने प्रवास याच्या अगोदर केलाय तो. मी जवळपास 2 वर्ष मी जे स्कूल ऑफ आर्टला जाताना मी हार्बरने जायचो. त्याच्यामुळे डबे कुठचे येतात वगैरे मला नीट माहिती होतं. मी उभा होतो, गाडी हळू झाली मी बघितलं लेडीज डबा, महिलांचा डबा होता. हे सगळेजण ताबाताबात होते, सगळे कॅमेरे बिमेरे पत्रकार सगळे. मी आपलं जाताना फक्त एवढंच केलं, हे सगळेजण त्या महिलांच्या डब्यात शिरले, मी मागच्या डब्यात शिरलो. मी काहीच नाही केलं, मी फक्त एवढंच केलं ना, हे सगळेजण त्या डब्यामध्ये शिरले, मी पुढच्या डब्यामध्ये. आणि मग त्या जाळ्या होत्या, जाळ्यांमधनं शूट करत बसले मला सगळे.